मित्रांनो पाहू शकता उंदीर खालेला वाटतं किंवा बीड त्याला का वाटला की तो जे खालेले ते बाहेर काढतो कारण त्याला पळण्यासाठी मोकळं होण्यासाठी तो आणले बरं दर चांगला व्हिडिओ घ्या चांगला व्हिडिओ घे कटच नाही माल नव्हतं घ्यावं हिरवा आहे का तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आम्ही आमची वाडी माणूसवाडी येथे आदर्श गावरण खांब या ठिकाणी आमचे मित्र अर्जुन जाधव तसेच आरको जाधव घरमालक परशुराम जाधव ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरात साप निघलेला आहे। तर कोणता साप आहे काय तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनलमध्ये तुमच्या सर्व मित्रांचे खूप खूप अभिनंदन। असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, लांबून लक्ष ठेवा कारण आपल्याला ओळख नसल्यामुळं विषारी किंवा बिनविषारी ओळखू येत नाही। आपण ज्यावेळेस जवळ जातो त्यावेळेस त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेण्याचा प्रयत्न करतो। तर असं न करता लांबून लक्ष ठेवा आणि जवळच्या प्राणी मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा, ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील आणि जेणेकरून आपल्या धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल। आमचे मित्र परशुराम दादा जाधव यांचं खूप खूप अभिनंदन कारण ते एका मुख्याला जीवाला जीवनला देतात। एक खाट घ्या बरोबर। तसेच आमची मोठी चुलती विठाबाई रामू जाधव यांचं पण खूप अभिनंदन कारण त्यांनी पाहिला ते गवत काढत असताना ते त्यांच्या लक्षात आले येते तर ते गवत काढत होते आणि गवत काढताना त्यांच्या लक्षात आला तर तुम्ही पण असं गवत किंवा सामान काढताना लक्षपूर्वक काळजी घ्या, लक्ष द्या, तरच हात घाला कारण ते अशा अडचणी ठिकाणी बसलेले असतात आणि ज्यावेळेस आपण हात घालतो त्यावेळेस त्यांना वाटतं काहीतरी उंदीर किंवा बिटकी किंवा पान आहे आणि ते शिकारताना आपला हात पकडतात। तर असं न करता ज्यावेळेस आपण अशी वस्तू उचलतो अशी काळजी घ्या आणि वस्तू बाजूला करा कारण जुन्या सामानात ते उंदीर किंवा बिटकी खाण्यासाठी येतात। तर व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला दिसेलच कोणता साप आहे काय डाळीचे तिकडे तिकडं आहे का आवय ती जातो आहे तेवढी मित्रांनो मदत करा कपडे घुसताना पण इकडून घुसला तिकडे गेलेला देखला मग इकडे गावतात मित्रांनो पाहू शकता असे साप दिसले तर मारण्याचा प्रयत्न करू नका कारण प्रत्येक जीवाचा या धर्तीवरती जगण्याचा अधिकार आहे। पण आपण पण साप वाचूया, निसर्ग वाचूया, झाडे लावूया, झाडे जगवूया। तर आमचे मित्र सर्वच अर्जुन जाधव, आरको जाधव तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य परशुराम जाधव तसेच आमच्या आई चुलती विठाबाई जाधव
यांचं पण खूप खूप अभिनंदन. त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे. तर असेच साप वाचवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. तर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप अभिनंदन. युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो, एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो. तर धन्यवाद. जय शिवराय, जय आदिवासी, जय मल्हार. हे उंदीर खालेलं आहे वाटतं किंवा बीड त्याला धोका वाटला की तो जे खाल्लेले ते बाहेर काढतो, कारण त्याला पळण्यासाठी, मोकळं होण्यासाठी तो आणले का, जेणेकरून तुमच्या बरोबर धोका होईल. त्याला ट्रेनिंग लागतं, माहिती लागतं, सर्व काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळं ते बाबा पकडीत होते किंवा ते नाना पकडीत होते, म्हणून आपण पकडावा असं करू नका. कारण एखाद्या वेळेस विषारी असले तर ते खूप असे तापड स्वभावाचे असतात. नुसता हात जरी पाहिला तरी ते लगेच चावा घेतात. म्हणून कृपा करून जवळ जाऊ नका आणि पकडण्याचा प्रयत्नच करू नका. बिटकी याची अनाथ येत वेट करत ना त्याच्यामुळे चांग राहते कच्चा खराब होऊन जाईल. तर मित्रांनो, आत्ताच आमच्या इथे मानुपाडी येथे साप रेस्क्यू केलेला आहे. त्याला सुरक्षित पकडून जंगलात रिलीज करत आहोत. तर पाहू शकता गवती जातीचा साप आहे. तर पाहू शकता हा बिनविषारी असतो, तर ही काळजी घ्या.